Hello everyone. Today we are going to learn chapter number 4. The name of the chapter is the Nutrition in Living Organisms. Nutrition in Living Organisms याचा अर्थ मराठीमध्ये होतो सजीवांतील पोषण. There are 4 points we are learned today. They are nutrition, need for nutrition, autotrophic nutrition and heterotrophic nutrition. The first part is the nutrition. In that part, we are see what is the nutrition. The first part is substance which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. What is the foodstuffs? Foodstuffs जे अन्न पदार्थ जे आहेत त्यांना आपण in English we are said that they are foodstuffs. Substance which are digested म्हणजे पचन होतात and assimilated याचा अर्थ होतो सात्मीकरण होतात. For obtaining energy, for why? Then obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. They are foodstuffs. The second point is nutrients which we get from foodstuffs can be classified into. म्हणजेच अन्न पदार्थांमधून आपण जे घटक पोषक घटक आपण जे घेतो त्यांचं 2 घटकांमध्ये वर्गीकरण केलं जातं. ते आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स, त्याला मराठीमध्ये आपण बृहत पोषक असं म्हणतो, अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि सूक्ष्म पोषक असं म्हटलं जातं. न्यूट्रिएंट्स विच वी गेट फ्रॉम फूडस्टफ्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. दे आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता यातला फर्स्ट भाग जो आहे दॅट इज द मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स याचा अर्थ होतो macronutrients required in large quantity, for example carbohydrates, proteins and fats. Means macronutrients are required in large quantity for our body. म्हणजे आपल्या शरीरासाठी हे अगदी मोठ्या प्रमाणावर लागतात. दे आर मॅक्रोन्युट्रिएंट्स. म्हणजे आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारे घटक कोणकोणते आहेत तर दे आर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. म्हणजे कार्बोदक, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ. These food ingredients we get from many types of foods like there are some cereals, some dals and some oil seeds. We get these foodstuffs. The next one is micronutrients. Micronutrients are required in very small quantity. म्हणजे जे आपल्याला अगदी अल्प प्रमाणामध्ये लागतात ते. फॉर एक्झाम्पल मिनरल्स अँड विटॅमिन्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्व. देर आर 2 types of micronutrients. लक्षात घ्या, मॅक्रोन्युट्रिएंट देर आर 3 types of macronutrients. They are carbohydrates, proteins and fats. And there are 2 examples of macronutrients. They are minerals and vitamins. Minerals याचा अर्थ होतो खनिज आणि vitamins जीवनसत्व. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जीवनसत्व लागतात ते तुम्हाला माहिती आहे. A, B, C, D, E या प्रकारची. The fifth is the process of taking in and using a food which takes place in living organism is called nutrition. What about nutrition? The process of taking in and using a food म्हणजे अन्न जे आहे ते अन्न आज शरीरामध्ये घेणं आणि त्याचा वापर करणं. which takes place in living organisms. हे कोणामध्ये घडतं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे आर कॉल्ड न्यूट्रिशन. याला आपण काय म्हणतो न्यूट्रिशन असं याला म्हटलं जातं, याला पोषण असं म्हटलं जातं. मग नेक्स्ट पार्ट इज व्हाय देयर इज नीड फॉर न्यूट्रिशन. म्हणजे पोषणाची गरज का आहे. तर यामध्ये काही 4 मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. TGTT याचा अर्थ होतो पहिला आहे to supply the energy required for doing a work. We know that energy is required to do any type of work. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर काम करायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये काय लागते, ऊर्जा लागते. ऊर्जा नसेल तर आपण कोणतंच काम करू शकत नाही. आणि ही ऊर्जा आपल्याला कोणापासून मिळते तर अन्नापासून. सो टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग अ वर्क. व्हाय नीड ऑफ फॉर न्यूट्रिशन. पहिला मुद्दा येईल टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग अ वर्क. सेकंड इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराची वाढ व्हावी आणि विकास व्हावा यासाठी पोषणाची गरज असते. थर्ड वन टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. डॅमेज्ड सेल्स ज्या आहेत म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी ज्या असतात ह्या मृत पावतात त्या, आणि त्याचबरोबर रिपेअर टिश्यूज ऊती ज्या असतात ह्या ऊतींचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्नाची गरज असते. अँड टू फाईट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे असतात या आजारांशी आपल्याला लढण्यासाठी या पोषणाची गरज असते. 4 मुद्दे लक्षात ठेवा. To supply the energy required for doing a work,
then growth and development of the body, then to replace the damaged cells and repair tissues and to fight diseases. There are two types of nutrition. The first is autotrophic nutrition. Autotrophic, auto म्हणजे स्वतःहून, म्हणजे जे स्वतःहून स्वतःचं पोषण करतात, they are autotrophic. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांचे स्वतःचा विकास ते स्वतः अन्नामार्फत घडून आणतात. त्याला आपण म्हणतो स्वयंपोषी पोषण. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. त्याला स्वयंपोषी पोषण असं म्हणतात. सेकंड वन इज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काही सजीव जे असतात ते इतरांवर अवलंबून असतात. सो वी आर से दॅट प्लांट्स ऑर ॲनिमल्स. मग ते कोणावर अवलंबून असतात तर वनस्पतींवर अवलंबून असतात किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात देअर फूड, त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. यांना आपण परपोषी पोषण असं म्हणतो. आता ॲटोट्रॉपिक, या ॲटोट्रॉपिक मधला पहिला जो भाग आहे तो आहे ॲटोट्रॉपिक प्लांट्स. ॲटोट्रॉपिक प्लांट्स याचा अर्थ होतो स्वयंपोषी वनस्पती. देर आर मेनी टाइप्स ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट्स विच आर ॲटोट्रॉपिक. अनेक प्रकारच्या वनस्पती ज्या असतात की त्या ॲटोट्रॉपिक आहेत, स्वयंपोषी आहेत. मीन्स दे मेक्स देअर ओन फूड. जे त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. स्वतःचं अन्न स्वतः बनवतात याचा अर्थ काय, त्या स्वतः स्वयंपाक करत नाही, लक्षात घ्या. तर त्या काय करतात, दे नरिश देमसेल्फ. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करून स्वतःची वाढ आणि विकास त्या घडून आणत असतात. दे आर ॲटोट्रॉपिक प्लांट्स. हिअर आर सम पॉइंट्स टू लर्न. द फर्स्ट इज प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड by the process of photosynthesis. This is the most important process in all, not all but many types of plants. The process is photosynthesis. त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रकाश संश्लेषणाची क्रिया. Plants prepare their own food by the process of photosynthesis. Means वनस्पती त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ही जी पद्धत असते याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. Plants make their food in leaves with the help of sunlight, chlorophyll, using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. Plants make their own food. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. Where are plants make their own food? In leaves. त्या पानामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ. पण त्यांना मदत कोणाची लागते, सनलाईट, सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, हरितद्रव, आणि त्याचबरोबर युझिंग अ वॉटर, पाणी, अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे मातीमधून ते काय घेतात तर वॉटर अँड न्यूट्रिएंट्स, म्हणजेच पाणी आणि इतर पोषक घटक जे असतात ते. आणि सनलाईट आपल्याला माहिती आहे सूर्यापासून त्या सूर्यप्रकाश घेतात. अँड क्लोरोफिल इज ऑब्झर्व्ड इन दॅट प्लांट्स. त्या वनस्पतींमध्येच हे हरितद्रव्य असतं. फ्रॉम द सॉइल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. म्हणजे हवेतून त्या काय घेतात तर कार्बन डायऑक्साईड घेतात. तीन गोष्टी लक्षात ठेवा. फर्स्ट सनलाईट अँड क्लोरोफिल. सनलाईट आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाश. क्लोरोफिल त्यांच्यामध्येच असतं. दुसरा जो भाग आहे वॉटर अँड मिनरल्स, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स, म्हणजे पाणी आणि इतर पोषक घटक जे असतात ते त्या मातीमधून घेतात. आणि फ्रॉम एअर दे गेट अ कार्बन डायऑक्साईड. थर्ड इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस कॅन बी रिप्रेझेंट बाय फॉलोइंग इक्वेशन. खाली एक समीकरण दिलेलं आहे, ते समजून घ्या. त्यावरून आपला फोटोसिंथेसिस प्रोसेस काय आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया काय आहे ते लक्षात येईल. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, म्हणजे हवेतून मिळणारा कार्बन डायऑक्साईड, जमिनीतून मिळणारं पाणी, इथं प्लस आहे. ते एकत्र येत असताना दोन गोष्टी त्यांच्याबरोबर येतात, सनलाईट अँड क्लोरोफिल, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य. त्यापासून काय तयार होतं, फूड, ज्याला ग्लुकोज असं म्हटलं जातं. अँड दे रिलीज ऑक्सिजन, आणि ते ऑक्सिजन जे असतं हे ऑक्सिजन त्या रिलीज करतात. त्यालाच केमिकल इक्वेशनमध्ये असं म्हटलं जातं 6CO2 प्लस 6H2O using the sunlight and chlorophyll, C6H12O6 plus 6O2. The fourth point is plants convert light energy into chemical energy. There are many types of energy which are convertible. की अनेक प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत की त्या रूपांतरित केल्या जातात. मग प्रकाश ऊर्जा जी आहे या प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. अँड स्टोर्ड इट, आणि ती साठवली जाते इन द फॉर्म ऑफ फूड. कशाच्या रूपामध्ये तर अन्नाच्या रूपामध्ये ती त्या वनस्पतीमध्ये ही जी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा साठवली जाते. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सपोर्टेड टू द लीव्ज बाय स्टेम. मीन्स वॉटर, मिनरल्स म्हणजे पाणी, खनिज,
अँड साल्ट्स आणि क्षार आर ॲब्सॉर्ब बाय रूट्स, मुळांमार्फत ते शोषले जातात. From the soil, we know that there are in soil there are water, minerals and salts which are absorbed by plants and transported to the leaves by stem. आणि खोडामार्फत पानांपर्यंत ते पोहोचवले जातात. Why they are transported to the leaves? Because we know that in leaves plants make their own food. कारण पानामध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. The next point is the sixth point. The leaves have microscopic opening called stomata. Microscopic हा शब्द लक्षात घ्या. अगदी सूक्ष्म अशा ओपनिंग असतात. म्हणजे त्याच्यावर त्या पानांमध्ये उघडलेल्या छोटे असे छिद्र असतात, त्याला स्टोमाटा असं म्हणतात. स्टोमाटा याचा अर्थ होतो पर्णरंध्रे. जे छोटे छोटे छिद्र असतात त्यांना एकत्रित जो शब्द आहे तो वापरला गेला आहे स्टोमाटा. The leaves have microscopic opening called stomata through which CO2 from air enters into the leaf. आणि we know that there are CO2 in air which are absorbed by leaf. आणि तो जो आहे तो पानांमार्फत शोषला जातो थ्रू धिस स्टोमाटा, ह्या पर्णरंध्रांमार्फत. 7th point is the chloroplasts present in leaves contain a chlorophyll. The chloroplasts प्रेझेंट इन लीव्स कंटेन क्लोरोफिल. म्हणजे हरित लवकामध्ये हरित द्रव्य असतात, हे आपल्याला माहिती आहे. अगोदर पण मी हे क्लोरोफिल बद्दल सांगितलं. 8th पॉइंट इज क्लोरोफिल ॲब्सॉर्ब सनलाईट अँड हेल्प्स टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. हे क्लोरोफिल हरित द्रव्य काय करतं तर ॲब्सॉर्ब सनलाईट, सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश शोषून घेतो. अँड हेल्प्स टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू द फूड. आणि हेल्प्स टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जे आहे याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं अँड वॉटर याचं रूपांतर हे अन्नामध्ये करण्यासाठी हरितद्रव्याची वनस्पतींना मदत होते. ऑक्सिजन इज रिलीज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन रिलीज केला जातो, बाहेर सोडला जातो. त्यामुळे आपल्याला सांगितलं जातं की झाडे लावा, झाडे जगवा. बिकॉज ऑक्सिजन इज व्हेरी नेसेसरी फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. सगळ्या सजीवांसाठी ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन झाडांमार्फत मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे झाडं लावा, झाडं जगवा असं सांगितलं जातं. द 9th and last point of this topic is photosynthesis also takes place in some other parts like a green stem. जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती इतर भागामध्ये सुद्धा घडते. तसे एक उदाहरण दिले, दॅट इज अ स्टेम. खोडामध्ये सुद्धा घडते. ॲज दे कंटेन क्लोरोफिल. जर खोडामध्ये जर हरितद्रव्य असेल तर त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडणार आहे. म्हणजे आपण या अगोदर शिकलो होतो की इन डेझर्ट प्लांट म्हणजे वाळवंटी वनस्पती ज्या असतात देअर इज अ कस्कटा. वी नो दॅट द स्टेम ऑफ दिस प्लांट्स इज अ ग्रीन. त्यांची जी खोडं असतात ती हिरवी असतात. अँड दे हॅव प्रोसेस लाईक अ फोटोसिंथेसिस. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. सो टुडे वी लर्न अबाउट ॲटोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती. ॲटोट्रॉपिक प्लांट्स असा शब्द जर आपण म्हटलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की देअर इज अ फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन दिस ॲटोट्रॉपिक प्लांट्स. थँक्यू व्हेरी मच.